माझे नाव अजय. मी सध्याला कतरला जॉब करत आहे. पण आज मी एका वर्षानंतर घरी जातोय. या एका वर्षात आमच्या घरात भरपूर बदल घडून आले होते. आमचे नवीन घरही झाले होते. पण तरीही आम्ही जुन्याच घरात राहत होतो. आणि लहान काकांचेही लव्ह मॅरेज झाले होते. सुट्टी वेळेवर मिळाली नसल्या कारणाने मला त्यांच्या लग्नाला यायला मिळाले नव्हते. आता रात्रीचे 8 वाजले होते. काही क्षणातच मी माझ्या घरी पोचणार होतो. जसजशी माझी गाडी घराजवळ पोहोचत होती तसतशी माझी आतुरताही घरच्यांना भेटण्यासाठी वाढत होती. आई व बाबा हे बाहेरच उभे राहून माझी वाट पाहत होते. जसाही मी गाडीतून बाहेर उतरलो आणि धावतच आईजवळ आलो तेव्हाच माझी नजर आईच्या मागे उभ्या असलेल्या एका सुंदर बाईकडे गेली. या अगोदर त्या बाईला मी आमच्या घरात कधीही पाहिले नव्हते आणि एवढी सुंदर बाई मी माझ्याही आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. आईने मला घट्ट मिठीत घेतले. त्यानंतर मी आईला म्हणालो, आई, ही बाई कोण आहे? या अगोदर आपल्या घरात यांना मी कधीही पाहिले नाही. तेव्हा आई मला म्हणाली, अरे, ही तुझी लहान काकू आहे. तिचे नाव अंजली आहे. तू काकांच्या लग्नाला आला नव्हतास ना, म्हणून तू त्यांना कसा ओळखणार? त्यानंतर आम्ही सर्वांची ओळख झाल्यानंतर आम्ही सर्व घरात आलो. पण माझे लक्ष अंजली काकूंकडेच होते. घरात माझे स्वागत करायला संपूर्ण परिवार होता. फक्त लहान काका मला दिसत नव्हते. मग मी स्वतः काकूंना विचारण्यासाठी त्यांच्या मागे किचनमध्ये आलो. चाची, चाचा कहीं बाहर गई है क्या? घर में दिखाई नहीं दे रहे. तेव्हा काकू मला म्हणाल्या, अजय, उनकी 1 महीने से नाइट ड्यूटी चल रही है. अभी कल सुबह ही आएंगे. पता नहीं और कितने दिन और चलेगी उनकी यह नाइट ड्यूटी. मगर अजय, एक बात पूछूं? तेव्हा मी आंटीला म्हणालो, पूछो ना आंटी, क्या पूछना है? अजय, तुम अपने चेहरे पर कुछ लगाते हो क्या? काफी ग्लो कर रहा है तुम्हारा चेहरा. काश तुम्हारे चाचा की भी स्किन तुम्हारे जैसी होती तो कितना अच्छा होता. तेव्हा मी काकूंना म्हणालो, आंटी, मेरे चाचा भी काफी खूबसूरत दिखते हैं. आपने उनको शायद ज़्यादा नज़दीक से देखा नहीं, क्योंकि वह नाइट ड्यूटी पर ही रहते हैं ना. आंटीने यावेळेस गुलाबी रंगाची साडी घातली होती. त्यात त्या फारच सुंदर दिसत होत्या. मी काकूंकडे एकटक नजरेनेच पाहत होतो. तेवढ्यात आईने मला जेवणासाठी आवाज दिला. अजय, लवकर तोंड हात धुवून ये, जेवण तयार आहे. जेवतानाही माझे लक्ष काकूंकडेच होते. आम्ही सर्वजण खाली बसूनच जेवायला बसलो होतो. मग जेव्हा काकू मला वाढायला खाली वाकल्या होत्या तेव्हा अचानक त्यांच्या साडीचा पदर खांद्यावरून सटकून डायरेक्ट माझ्या ताटात पडला. त्याच वेळेस माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले. एवढं सुंदर दृश्य मला कतरलाही पाहायला मिळाले नव्हते, जेवढे सुंदर दृश्य मला काकूंचे पाहायला मिळाले होते. आता काकू त्यांच्या रूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेल्या आणि इकडे माझीही जेवणाची इच्छा होत नव्हती. म्हणून मी पण हात धुवून माझ्या रूममध्ये जाऊ लागलो. तेव्हा मला माझ्या रूम शेजारचा दार उघडा दिसला आणि त्या रूममध्ये आंटी आपल्या अंगावरील साडी काढून नवीन साडी घालत होती. आंटीचे ते दृश्य पाहून माझ्याही अंतर्मनात एक वेगळाच तरंग उडू लागल्या होत्या. आता आंटीने पिवळ्या रंगाची साडी घातली होती. ती साडी त्यांनाही खूप शोभून दिसत होती. मग जेव्हा त्या त्यांच्या रूममधून बाहेर येतच होत्या त्याच वेळेस मी पण माझ्या रूममध्ये गेलो. मग काकूही त्यांच्या रूममधून बाहेर येऊन जेवणासाठी गेल्या. मला या गोष्टीचा फारच आनंद होत होता की काकूंचा रूम माझ्या रूम शेजारीच होता.
बायकांचे जेवण झाल्यानंतर त्याही आपले काम आटोपून आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. प्रवासात मी फार दमल्यामुळे मलाही खूप झोप लागत होती. म्हणून मी काहीही विचार न करता आरामात झोपून राहिलो. मग सकाळी माझे डोळे लवकर उघडले तेव्हा घड्याळीत सकाळचे 6 वाजले होते आणि शेजारचा रूम म्हणजे काकूंच्या रूममधून मला काकू आणि काकांचा कुजबूज करण्याचा आवाज येऊ लागला. मला खरं तर काकांना भेटण्याची आतुरता होती. मी लागलीच माझ्या रूममधून बाहेर आलो आणि काकूंच्या रूमजवळ आलो. रूमचा दार हा अर्धवटच उघडा होता आणि समोरचे दृश्य पाहून माझ्याही पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या आयुष्यात मी प्रथमच असे दृश्य पाहत होतो. काका व काकू हे एकमेकांच्या मिठीत होते आणि काकूंचा एक हात काकांच्या शर्टाचे बटन उघडण्यात व्यस्त होते आणि काकू काकांना सांगत होत्या, आप भी पूरी रात ड्यूटी पर रहते हो और मैं यहाँ आपका इंतज़ार करके थक जाती हूँ. कब तक चलेगी आपकी यह नाईट ड्यूटी. तेव्हा काकांनी काकूंचा चेहरा आपल्या दोघं हातात पकडला आणि म्हणाले, अंजली, जो काम बाकी आदमी रात में करते हैं वही काम हम सुबह सुबह कर लिया करेंगे, क्योंकि सुबह घर में सब लोग सोए रहते हैं और शांतता भी रहती है. काकूंनी आपले डोळे घट्ट मिटून ठेवले. काकांच्या हातांच्या स्पर्शामुळे त्यांच्याही अंतर्मनात एक वेगळीच आग निर्माण होऊ लागली होती. आता काकांचा एक हात काकूंच्या ब्लाऊजचे हुक उघडवण्यात व्यस्त झाले होते आणि काकूंचे आतले कपडे मला स्पष्टपणे दिसत होते. हे सर्व दृश्य पाहून माझी अवस्था खराब होत होती. केव्हा काकूंना मी मिठीत घेऊन त्यांच्या गालावर मुका घ्यावा असे मला झाले होते. आता काकूंनीही आपले ओठ काकांचा ओठांवर टिकवले होते. हळूहळू त्या दोघांनीही आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम करायला सुरुवात केली. त्या दोघांचाही प्रोग्राम अर्ध्या तासापर्यंत असाच चालू होता आणि त्या अर्ध्या तासात माझीही इच्छा काकूंसोबत तसं करायची होत होती. त्यानंतर मी त्या ठिकाणाहून माझ्या रूममध्ये येऊन पाहिलेले दृश्य वारंवार डोळ्यासमोर आठवू लागलो. काही वेळापर्यंत काकूंची सुंदरता माझ्या डोळ्यांसमोर वारंवार फिरू लागली होती. काकू जशी बाहेरून सुंदर दिसत होती तशी त्याहून अधिक पटीने आतूनही त्या सुंदर दिसत होत्या. आमच्या घरात सर्वांचे सेपरेट रूम होते. घर हे जुन्या पद्धतीचे असूनही घरात एकच टॉयलेट बाथरूम होता. तो सर्वांसाठी कॉमन होता. काका शांत होऊन निवांत झोपले होते आणि काकू तयार होण्यासाठी सर्वात अगोदर बाथरूममध्ये गेल्या. घरातल्या बायका अजूनही झोपलेल्याच होत्या. आमच्या घरातील सर्वच माणसेही नोकरीवर असल्या कारणाने कोणत्याच गोष्टीची त्यांना टेन्शन नव्हती. जसेही काकू बाथरूमच्या आत शिरल्या त्याच वेळेस मी पण माझ्या रूममधून बाहेर आलो. आमच्या बाथरूमचा दार हा लाकडाचा होता. त्या दारातून आत पाहण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण मनात भीती येत होती. जर आपल्याला या ठिकाणी कोणी पाहिले तर उगीच बोंबाबोंब होईल. म्हणून मी शेजारीच लावलेल्या वॉश बेसिन समोर उभा राहून ब्रश करू लागलो. ब्रश करता करता अचानक माझे लक्ष बाथरूमच्या दिशेने गेले. तेव्हा गरम पाण्याचा वाफा बाथरूमच्या दारातून बाहेर निघत होत्या आणि पाण्याचाही आवाज जोराने येत होता. असं वाटत होतं की काही क्षणातचही
काकूंचीही अंघोळ संपण्यात आली असावी, म्हणून मी पण फटक्यात अंघोळ करून तयार झाले पाहिजे यासाठी मी माझ्या रूममध्ये टॉवेल घेण्यासाठी आलो. टॉवेल घेऊन आल्यानंतर काकू या बाथरूममधून आपल्या अंगाला टॉवेल गुंडाळून बाहेर निघताना मला दिसल्या. त्या हळुवारपणे आपल्या रूममध्ये शिरल्या. माझी आतुरता त्यांना पाहण्याची झाली, म्हणून मी पण त्यांच्या रूमच्या दाराजवळ येऊन उभा राहिला. काका हे झोपलेलेच होते आणि काकू त्यांच्यासमोर आपले केस कोरडे करून त्यांच्यावर हात फिरवत होती. त्यानंतर काकूंनी आपल्या अंगावरील टॉवेल काढून त्यांनी आपले आतले कपडे घालायला सुरुवात केली. काकूंचे ते दृश्य पाहून मला त्यांचे आकर्षण अधिकच वाढू लागले होते. मग यावेळेस त्यांनी साडी न घालता आपल्या अंगावर गाऊन टाकला. तो गाऊनही त्यांच्या स्किनला कॉन्ट्रास्ट मॅच करत होता. त्यानंतर काकूंनी खाली चटाई टाकली आणि हातात माळा घेऊन त्या पूजेला बसल्या. मग मी पण परत त्या जागेवरून निघून आंघोळीसाठी बाथरूममध्ये आलो. बाथरूममध्ये आल्यावर माझे डोळे मोठेच झाले, कारण काकूंचे आतले कपडे हे नळावरच कोरडे पडलेले होते. मी त्या कपड्यांकडे एकटक नजरेनेच पाहत होतो. खरंच केव्हा मला काकू या कपड्यांमध्ये पाहायला मिळेल याचाच विचार मी करू लागलो होतो. काही वेळासाठी मी त्या कपड्यांना माझ्या हातात घेतले आणि तशी फिलिंग मी माझ्या मनात आठवू लागलो होतो. मग त्या कपड्यांना शेजारी ठेवूनच मी आंघोळीला बसलो. माझ्यासोबत ते कपडेही ओले चिंब झाले होते. त्यानंतर त्या कपड्यांच्या शेजारीच मी माझे कपडे ठेवले आणि बाथरूममधून बाहेर निघालो. मग सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मी काकांसोबतच गप्पा गोष्टी करण्यात व्यस्त राहिलो. मग लहानपणाच्या आठवणी आणि त्यांच्यासोबत घालवलेला वेळ हे सर्व आठवून काकांचीही संध्याकाळी ड्युटीचा टाईम झाला होता. काका बरोबर 6 वाजेला घर सोडायचे आणि सकाळी 6 वाजेलाच परत घरी यायचे. काकांना रात्रीचे जेवण ड्युटीच्या ठिकाणीच मिळत होते. काका गेल्यानंतर मी पण माझ्या रूममध्ये येऊन मोबाईल पाहत बसलो होतो. त्याच वेळेस काकूही माझ्या रूममध्ये येऊन मला म्हणाली, "अरे अजय, तुम अकेले इस रूम में क्या कर रहे हो? चलो मेरे रूम में, मैं तुम्हें हमारी शादी की कुछ फोटोज और वीडियो दिखाती हूँ. तुम तो शादी में आ नहीं पाए. सब लोग कितने अच्छे दिख रहे थे, वही देख लो." तेव्हा मी काकूंना ठीक है आंटी म्हणालो. आप चलो, मैं कुछ सामान रखकर अभी आपके रूम में आता हूँ. मी माझ्या रूममध्ये काढलेला सामान ठेवून काकूंच्या रूममध्ये आलो. मी काकूंकडे पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकितच झालो, कारण काकू या माझ्या रूममध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांनी साडी घातलेली होती आणि आता त्या तर चक्क गाऊन घालून टीव्ही समोर उभ्या राहून पेन ड्राईव्ह लावत होत्या. मला आत आलेलं पाहून काकू मला म्हणाल्या, "अजय, आओ बेड पर बैठकर शादी का व्हिडिओ देखते हैं." काकूंनी सांगितल्याप्रमाणे मी काही न बोलता डायरेक्ट बेडवर येऊन डोके भिंतीला टेकून बसला. काही वेळाने काकूंनीही दाराची कडी लावून त्याही माझ्या शेजारी येऊन बसल्या. मी तिरकट डोळ्यांनी काकूंच्या त्या ठिकाणीच लक्ष देऊ लागलो होतो. टीव्हीवर काय सुरू आहेत मला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हते. मला फक्त यावेळेस काकूच दिसत होती.
मग काकूंनीही आपले डोके भिंतीला टेकवले आणि त्यांचा हात माझ्या हाताला स्पर्श होऊ लागला. त्यांच्या हाताचा स्पर्श इतका नाजूक व ब्युटिफुल होता की असे वाटत होते की आताच काकूंना आपल्या मिठीत घ्यावे. तेवढ्यातच टी व्हीमध्ये काकूंची एंट्री झाली आणि त्या मला म्हणाल्या, अजय देखो ना, कितनी सुंदर दिख रही हूँ मैं अपनी शादी में. तेव्हा मी काकूंना म्हणालो, चाची आप ऐसी भी बहुत सुंदर दिखती हो. तेव्हा काकू मला म्हणाली, अजय तुम भी काफ़ी सुंदर और हैंडसम दिखते हो. खास करके तुम्हारी यह हेयर स्टाइल और चेहरे की खूबसूरती मुझे तुम्हें कुछ कहने को कहती है. तेव्हा मी काकूंना म्हणालो, आंटी आपको क्या कहने को कहती है मेरी खूबसूरती. त्यावर काकू मला म्हणाल्या, जब टाइम आएगा तब बताऊंगी, अभी उसकी कोई ज़रूरत नहीं है. अभी फिलहाल तुम शादी के व्हिडिओ का आनंद लो. तेव्हाच आईचा आवाज आला आणि आई म्हणाली, अरे अंजली रूम बंद करके क्या कर रही हो. तेव्हाच आईला मी पण दिसलो. अरे अजय तू आंटीच्या रूममध्ये. त्यावर आंटी आईला म्हणाली, दीदी मैं अजय को हमारे शादी की वीडियो शूटिंग टीवी पर दिखा रही थी. तेव्हा आई आंटीला ठीक है म्हणाली, मगर अब जल्दी किचन में चलो, रात का खाना भी बनाना है हम लोगों को. तेव्हा आंटी आईला म्हणाली, आप चलो दीदी मैं अब भी किचन में आती हूँ. मग आंटी मला म्हणाली, अजय बचा हुआ वीडियो हम खाना खाने के बाद देखेंगे. मैं जाती हूँ, नहीं तो देर हो जाएगी. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये आलो आणि बरोबर 8:30 वाजेला आंटी मला जेवणासाठी बोलवायला आली. अजय चलो, खाना तयार आहे. मग घरातील सर्व माणसे मंडळी जेवायला बसली. जेवण झाल्यानंतर मी काही वेळ बाहेर फिरण्यासाठी आलो. पण काही मित्रमंडळी भेटल्याने मलाही घरी यायला उशीर झाला होता आणि इकडे आंटी माझीच वाट पाहत होती. मी बरोबर 11 वाजेला घरी परतलो. आंटी पुढच्याच हॉलमध्ये बसून मोबाईल पाहत होती. मी घरात आल्यानंतर आंटी मला म्हणाली, अरे अजय कितनी देर कर दी तुमने आने में. मैं कब से तुम्हारी राह देख रही हूँ. चलो हमें बची हुई शादी की सीढ़ी भी देखनी है. त्यावर मी आंटीला म्हणालो, आंटी अभी मुझे काफ़ी नींद आ रही है, कल शाम को देखेंगे बची हुई सीढ़ी. त्यावर आंटी ठीक आहे म्हणाली आणि आम्ही दोघंही आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलो. मग सकाळी सकाळी परत मला जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा आंटीच्या रूममध्ये काकांचा आवाज येऊ लागला. मी लागलीच उठून आंटीच्या रूमजवळ येऊन उभा राहिलो. यावेळेस काका व काकू हे एकमेकांच्या परत मिठीत होते. काकू या आता पण गाऊन घालून उभी होती. मग तेव्हाच काकूंचे लक्ष माझ्याकडे गेले. बाहेरच्या उजेडात मी त्यांना स्पष्ट दिसत होतो, पण मी त्यांच्यावर लक्ष देऊ शकलो नाही. त्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांचा प्रोग्राम हा तसाच सुरू राहिला. त्यांना पाहून परत माझ्या अंतर्मनात एक वेगळीच आग निर्माण होऊ लागली होती. ते दोघंही शांत झाल्यावर परत मी माझ्या रूममध्ये येऊन काकूंबद्दलच विचार करू लागलो. केव्हा मी काकूंना त्यांच्या आतल्या कपड्यांवर पाहील आणि त्यांना मिठीत सामावून घेईल. पूर्ण दिवस माझ्या काकूंच्याच विचारात गेला. मग संध्याकाळी काका ड्युटीवर गेल्यावर काकू आता माझ्या रूममध्ये आली. सर्वात अगोदर आत आल्यावर त्यांनी दाराची कडी लावली आणि माझ्या शेजारी त्या येऊन बसल्या. यावेळेस आंटीच्या गाऊनचे दोघंही हुक वरचे उघडेच होते. मला वाटत होते की त्यांनी मुद्दामूनच उघडे ठेवले असावेत की काय, आणि त्यांचे आतले कपडे मला स्पष्ट दिसत होते. माझे लक्ष त्यांच्या त्याच ठिकाणी होते आणि काकूंचे लक्ष माझ्याकडे होते. मग काकू मला म्हणाली, अजय तुम क्या देख रहे हो. तेव्हा मी घाबरून आंटीला म्हणालो, कुछ नहीं आंटी, मैं तुम्हें अच्छी लगती हूँ ना.
तुम मुझसे प्यार करते हो ना अजय? तेव्हा मी आंटीला म्हणालो, नहीं आंटी, ऐसी कोई बात नहीं है. तेव्हा आंटी मला म्हणाली, फिर तुम सुबह हर रोज मुझे देखने मेरे दरवाजे के बाहर क्यों खड़े रहते हो? तेव्हा मला फार वाईट वाटत होतं की आंटीला आपल्याबद्दल कळाले म्हणून. मग मी आंटीची माफी मागितली आणि त्यांना म्हणालो, आंटी, मुझसे बहुत बड़ी गलती हो गई. मैंने ऐसे नहीं करना चाहिए था. मगर आप हो ही इतनी खूबसूरत, इसलिए मैं आपको देखने आ जाया करता था और मुझसे कंट्रोल भी नहीं होता था. तेव्हा आंटी मला म्हणाली, सिर्फ देखने ही आते थे या और कुछ इरादा था तुम्हारा? तेव्हा मी आंटीला म्हणालो, मैं सच में आपसे बहुत प्यार करने लगा था. कब मैं आपसे गले मिलूं ऐसा मुझे होता था, क्योंकि आपकी सुंदरता मुझे आपके करीब खींचती थी. मगर मैं जुबा से आपसे कह भी नहीं पाता था. मगर आज आप मुझसे ऐसे क्यों पूछ रही हो? तेव्हा काकू मला म्हणाल्या, जो कुछ भी तुम्हारे मन में चल रहा है ना, वही मेरे मन में भी बहुत दिनों से चल रहा है. मैंने तुम्हें पहली बार देखा था तभी मैं तुम्हारी दीवानी हो गई थी. मुझे खाली तुमसे वह चीज़ चाहिए जो चीज़ तुम्हारे चाचा मुझे दे ना सके, क्योंकि तुम्हारी खूबसूरती मुझे बार बार तुम्हारे तरफ खिचती रहती है. आता आंटीने माझ्या हातांवर त्यांचा हात ठेवला. त्यांच्या हातांचा स्पर्श होतात माझ्याही अंतर्मनात वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली होती. मला आंटीला मिठीत सामावून घ्यायची इच्छा होत होती, पण मनात भीती वाटत होती. नको, आपल्याने काही चुकीचे झाले तर काका आपल्याला माफ करणार नाही, म्हणून मी काकूंपासून लांब झालो. मग परत काकू माझ्या जवळ येऊन माझा हात पकडून मला म्हणाल्या, अजय, मुझे ऐसे नाराज मत करो. ऐसे भी तुम्हारे चाचा रात भर ड्यूटी पर ही रहते हैं. उनको मुझसे बात करने के लिए भी टाइम नहीं मिलता है. और सुबह जब वह घर आते हैं तब पहले अपनी नींद पूरी करने में व्यस्त रहते हैं. अब हमारे शादी को 6 महीने हो चुके हैं. इन 6 महीनों में उन्होंने मुझसे प्यार भरी बात भी नहीं की है. अब तुम बताओ, एक बीवी अपने पति के प्यार के बिना रह सकती है क्या? फिर मैंने शादी तुम्हारे चाचा से सिर्फ घर के काम करने के लिए की है क्या? मेरी भी कुछ इच्छाएं और ख्वाहिशें हैं. मुझसे भी मेरा पति वही प्यार करे जो घर में बाकी पति अपने बीवी को करते हैं. मगर मैं इतनी खूबसूरत होने के बावजूद भी तुम्हारे चाचा मुझसे इतने दूर क्यों रहते हैं? वही चीज़ मुझे समझ में नहीं आती है. मैं हर दिन उनके प्यार के लिए तड़पती रहती हूँ. जब से मैंने तुम्हें हम दोनों को एक दूसरे के साथ भर भर के प्यार करते हुए देखा, तब मेरी उम्मीदें जगी कि हमें भी प्यार करने वाला कोई इंसान घर में है. इसलिए मैं तुमसे वही इच्छाएं पाना चाहती हूँ. मग काकूंनी माझे दोघं हात परत त्याच्या हातात पकडले आणि त्या अगदी माझ्या जवळ आल्या. त्यांचा सुंदर चेहरा मला त्यांच्याचकडे आकर्षित करत होता. हळूहळू काकू आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आली. माझे लक्ष आता त्यांच्या त्या गुलाबी ओठांकडेच होते. काकू ह्यावेळेस गाऊनवर तर होत्याच आणि त्यांनी आपल्या गाऊनची तिघही उघडी ठेवली होती. त्यातून त्यांचे आतले कपडे मला अगदी स्पष्ट दिसत होते. काकूंनी माझा हात पकडला आणि मला त्यांनी बेडवर बसवले. आता काकू हळूहळू माझ्या हाताला चोळू लागल्या. त्यांच्या हातांच्या स्पर्शाने मी लागलीच काकूंना मिठीत घेतले आणि लागलीच आपले ओठ त्यांच्या ओठांवर टिकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. त्यानंतर काकूंनी माझ्या त्या ठिकाणी स्पर्श केला आणि आम्ही दोघांनीही
एकमेकांच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. जेवण झाल्यावर काकू लागलीच माझ्या रूममध्ये आली आणि आम्ही रात्रभर एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. आता काकूला माझ्याशिवाय चित्तच लागत नव्हते. सकाळी काका आल्यावर काकू फक्त काकांसोबत टाइमपास करायची आणि जीवनाचा आनंद माझ्यासोबत घ्यायची. माझे व काकूंचे नित्यनियम झाले होते. काका ड्युटीवर गेल्यावर काकू व मी भरभरून प्रेम करू लागलो होतो. आमच्या प्रेमाची भनक अजूनही घरच्यांना नव्हती. अशा प्रकारे माझा सुंदर चेहरा पाहून काकू माझ्या प्रेमात दिवाणी झाली होती. आता माझी सुट्टी संपल्यावरही काकू माझ्याशी व्हिडिओ कॉल करून प्रेमाचा आनंद घेत होती. मी तर 1 वर्षांनी घरी येत होतो, पण काकूंच्या प्रेमात पडल्यामुळे मला दर महिन्याला घरी येण्याची इच्छा होऊ लागली होती.